नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि आज मी तुमच्यासोबत माझे ऑल टाइम फेवरेट ड्रिंक शेअर करणार आहे. ते म्हणजे पंजाबी लस्सी. उन्हाळ्याचा हंगाम येताच लोकांना दही आणि लस्सी प्यायला आवडते. गोड लस्सी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर आज आपण लस्सी कशी बनवायची ते बघतोय. तर इथे मी अर्धा किलो दही घेतले. हे माझे घरीच बनवलेले दही आहे. शक्यतो घरी विरजण लावून जे दही बनवतो ते घेतलेलं अतिउत्तम. हे असं छान गाठी गाठी असलेलं, कारण याची लस्सी खूप छान होते, दाणेदार होते. शक्यतो मी घरीच दही बनवते. याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. त्यानंतर मी यात थोडे पाणी टाकून हे बीटरच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेते. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही त्यानेही घुसळू शकता. सर्वत्र बाजूने आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात कन्सिस्टन्सी बघून आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचे आहे. अशा पद्धतीने हे घट्ट होत चालतं. एकसारखे एकसंधपणा यात येतो. सर्व बाजूंनी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे. ही तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. मी इथे अजून साखर टाकते. आता यामध्ये मी इथे साधं मीठ न वापरता सैंधव मीठ वापरलेलं आहे. ते आपल्या पोटासाठी देखील चांगलं असतं आणि शरीरासाठी हे हानिकारक नसतं. त्यामुळे मी हे इथे सैंधव मीठ वापरलेलं आहे. हे मी चांगलं मिश्रण मिक्स करून आता एका कंटेनरमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता अतिशय छान झाग आलेला आहे. जितका फेस तुमचा वरती येतो तितकं ते चांगलं असतं. हा फेस अतिशय तुपकट असा मलईसारखा असतो. यानंतर तुम्ही इथे वेलची पूड देखील टाकू शकता. ती ऑप्शनल आहे. मी इथे बर्फही यूज केलेला नाहीये, कारण माझे दही ऑलरेडी गार होते. त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स कापून घेतलेले आहे. त्यामध्ये किशमिश, काजू बदाम, पिस्ता आणि मगजबी घेतलेले आहे. मी मगजबी ही ऑप्शनल आहे. आपली लस्सी ही तयार आहे. मी ग्लासमध्ये हे ओतून घेते. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अतिशय पातळ देखील नाहीये आणि अतिशय घट्ट देखील नाहीये. याच पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यामुळे ते अतिशय छान लागते, चविष्ट लागते. आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकून घेते. काजू बदाम, पिस्ता त्यांचे जे काप केलेले आहेत ते टाकून घेते. तुम्ही यामध्ये केसर देखील टाकू शकता. मी इथे टाकलेले नाहीये. आता यामध्ये मगजबी टाकते. मगजबी ही ऑप्शनल आहे, परंतु याने चव अतिशय छान लागते म्हणून मी इथे टाकते. किशमिश टाकून घेते. किशमिश देखील ऑप्शनल आहे. तुम्ही हवे असल्यास टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. तर आपली थंडगार अशी पंजाबी लस्सी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता की इथे मी मलाई वापरली नाहीये. तुम्हाला हवं असेल तर घरी साठवलेली जी साय असते ती छान मिक्सरमध्ये फिरवून तिची छान मलाई किंवा फ्रेश क्रीम तयार होते. ती तुम्ही इथे मलाई म्हणून यूज करू शकता. तुम्ही बघू शकता लस्सी दिसतानाच अतिशय छान दिसते. रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा.